मी सचिन भोसले, मी विश्रांतवाडीमध्ये राहतो। मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता, वडगाव शिरी उपाध्यक्ष आहे आणि मसोबा प्रतिष्ठानचा मी अध्यक्ष आहे। पण प्रवीण भाऊ तायडे व्हायरल न्यूज वरती आम्ही पाहिलं की अभिजित भाऊ गाडंकुश यांनी उपोषण घेतलेले आणि अशा मागण्या आहेत, छोट्या मोठ्या मागण्या आहेत, ह्या प्रशासन पूर्ण करत नाही। तर भाऊंसोबत आपण त्यांना पाठिंबा द्यायला आलेलो आहे। तसेच खडकी मधले कार्यकर्ते सुद्धा आहेत। भाऊंच्या मागण्या जर तुम्ही बघताल तर या संविधानिक मागण्या आहेत आणि त्याच्यामध्ये एक मागणी आहे की शाळेच्या विद्यार्थ्यांना संविधान शिकवावं, हे जे अनेक वर्षापासून नाही झालेलं। ही मागणी खडकी कॅन्टोन्मेंट मध्ये, म्हणजे खडकी म्हटलं तर विद्येचं माहेरघर आहे। अनेक शिक्षण संस्था विद्येच्या इथे आहेत, अनेक विद्यार्थी इथून तयार होतात, बाहेर देशामध्ये जातात। तसंच खडकीमध्ये ते मोबाईलचे टावर वगैरे जे आहेत, तर खडकीमध्ये स्थानिक लोकांना याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे। कॅन्सर वगैरे, ब्रेन कॅन्सर वगैरे होऊ शकतं। अशा गोष्टींचा त्यांनी हे उघड केलंय। तर जे पैसे खाणारे लोक आहेत किंवा त्या याच्यामधून टावर मधून पैसे मिळतील तुम्हाला किंवा काय, तर त्या लोकांचा जास्त विरोध आहे या गोष्टीला। आणि भाऊ इथं बसलेले त्यांना प्रचंड प्रतिसाद आहे। तर मसोबा प्रतिष्ठान आणि वडगाव शिरी काँग्रेस उपाध्यक्ष या नात्याने मी भाऊंना पाठिंबा देतो आणि जर ही मागणी जर पूर्ण न झाली तर आम्ही भाऊंसाठी रस्त्यावरती उतरण्यासाठी तयार आहे। बाय।